उद्धारा देई सर्वासावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळोन चंतरी अखंडित वसो चित्ते तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा एक जो प्रश्न आहे ते म्हणजे एका संतांचं जे काव्य आहे त्या अंगाने आपण त्याचं स्पष्टीकरण करा म्हणून सांगितलेलं आहे. सुखाची जे इच्छा त्यजुनी वळ मागे परतुनी स्थिरत्वाने राही सुखमय निजात्मा समजुनी उठून नेदी वृत्ती सहज सुख येईल उदया तदाकारे घोटी स्फुरत सुख जे आपण दया. आपल्याला सतत सुख हवं असं प्रत्येक माणसाची इच्छा असते आणि ती योग्य पण आहे. अयोग्य असं काही म्हणता येणार नाही. सुख नको असं म्हणणं म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन होतो. पण हे जे कोणी लिहिलेले संत त्यांनी सुखाची जी आपली इच्छा आहे ती सुखाची इच्छा याचा अर्थ काय की बाहेरच्या विषयांपासून आपल्याला सतत सुख हवं. म्हणजे आपली ही जाणीव की आपण आपले जे मन आहे ते मन ज्या वेळेला बाहेरच्या विश्वाशी संबंधित होतं आणि बाहेरच्या विषयांशी संबंधित झालं तिथून आपल्याला सुख हवं अशी आपली कल्पना असते. त्यामुळे सतत आपण बाहेरच्या विश्वात रममाण होत असतो सतत आणि ते सुख मिळण्यासाठीच करत असतो. प्रत्येक वेळेला आपल्याला सुख हवं असतं. कुठे आपण बाहेर फिरायला जातो की कुठेही जातो तिथे आपल्याला सुख हवं आहे किंवा गाणं गातो किंवा टी व्हीवर काही गोष्टी पाहतो पिक्चर पाहतो हे सगळ्या गोष्टीतून आपल्याला सुख हवं असतं. तर संतांचं असं म्हणणं आहे की ही जी आपली इच्छा आहे ती सोडा त्यजुनी म्हणजे त्याचा त्याग करा आणि मागे वळा. मागे वळा म्हणजे आपल्या आतमध्ये वळा. उफराटी दृष्टी असं त्याचं उफराटी दृष्टी म्हटलं संतांनी म्हटलं. आणि तिथे वळून स्थिरत्वाने राही सुखमय निजात्मा समजून
आणि तिथे स्वतःच्या त्या उफराट्या दृष्टीतून आपण तिथे स्थिर राहिलं पाहिजे. आणि ते स्थिर राहिल्यानंतर तिथे दुसरी कोणती वृत्ती किंवा कोणताही विचार उठू द्यायचा नाही. आणि नाही तिथे नाही दिला की तुम्हाला तिथे सहज सुख प्राप्त होईल. जे आपण बाहेर सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत ते सुख आपल्याला आपल्याच ठिकाणी, आपल्याच आत म्हणजे आपल्या जाणीवेच्या ठिकाणी तुम्हाला सहज प्राप्त होते. आणि तदाकारे घोटी स्फुरत सुख जे आपण तयार. म्हणजे हे सतत आपण ह्या स्वरूपाकाराच्या ठिकाणी की स्वरूपाच्या ठिकाणी सतत स्मरणात राहायला लागलो की आपल्याला ते सुख सहज प्राप्त होतं. आता हे जे सांगितलं गेलं की तिथे जसं उफराट्या दृष्टीचे पाणी दृष्ट्या माझी दृष्टी मुरवणे पहा त्या मुळाचे जाणे स्वस्वरूपे. हे जसं तोच अर्थ ह्या काव्यामध्ये पण संतांनी सांगितलं. आता हे सांगणं सोपं आहे. बाहेर पाहायचं बंद करायचं आणि आतमध्ये पाहायचं आणि आतमध्ये पाहता पाहता आपल्याला ती सुखाची अनुभूती येते. आहे बरोबर, म्हणजे चुकीचं काहीच सांगितलं नाही. म्हणजेच उफराटी दृष्टी झाली पाहिजे हा तो प्रकार, म्हणजे साधनेचा तो प्रकार आहे. म्हणून साधना करत असताना म्हणजे खरी जी साधना म्हणत असताना दृष्टी स्वरूपाकडे वळवता आली पाहिजे. आतमध्ये वळवायची म्हणजे कुठे वळवायची हा प्रश्न पडतो ना. तिथे आत आणि बाहेर पाहायला गेलं तर फक्त जे बाह्यांग आपले जे ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत ही सगळी बहिर्मुख आहेत. बहिर्मुख म्हणजे विश्वाशी संबंधित आहे. डोळे आपलं बाहेरचं पाहतं, आतमध्ये काय पाहतं का? डोळे शरीराच्या आत काय पाहू शकत नाही, पण डोळे बाहेरच्या गोष्टी पाहतं. कान बाहेरच्या गोष्टी ऐकतं, आतला ऐकू येत नाही त्याला. गंध बाहेरच्या गोष्टीचा किंवा स्वाद चाकायचा असतं, बाहेरच्या वस्तू आपण चाकतो तो स्वाद. आणि स्पर्शसुद्धा बाहेरच्या गोष्टीचा. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपलं जे जीवन चाललं आहे आणि हे जे जीवन चाललं आहे ही सगळी ज्ञानेंद्रिय ही पंच ज्ञानेंद्रिय म्हटलं ती सगळी बहिर्मुख आहेत. बहिर्मुख म्हणजे बाहेरच्या विश्वाशी संबंधित होण्यासाठी त्यांची निर्मिती आहे, जन्मताच आहे. म्हणजे आपण काही निर्माण आपोआप झाले ते. आणि ते बहिर्मुख असल्यामुळे बाहेरच्या विश्वाशी आपण संबंधित सतत होत असतो. म्हणजे आपण एकटे कधी बसत नाही. एकटे बसलं की आपले कधी चुगूळ सुरू होते, हो ना. मग आपण टी व्ही बघूया किंवा एखादं पुस्तक वाचूया किंवा एखादं आणखी काही गोष्टी वाचूया किंवा लोक मोबाईलवर खेळत बसा. म्हणजे काय बहिर्मुख तिथून सुख मिळतं त्यांना असं वाटतं ना. म्हणजे ही सगळी बहिर्मुक्ताची जी लक्षणं आहेत ती तिथे आपण इतके गुंतून जातो की खरंच सुख आपल्याला कळतच नाही नेमकं सुख कुठे आहे. म्हणजे ज्याला खाण्याची आवड त्याला चांगलं खायला मिळालं की त्याला सुख होतं की नाही. असं त्या आवडीचं मिळालं पदार्थ की सुख झालं. की ज्याला पिक्चर बघायची आवड आहे त्याला पिक्चर बघायला मिळालं तर सुख होतं. कोणाला टी व्ही बघायची आवड तर टी व्ही बघायची. म्हणजे प्रत्येक गोष्टीतून सुख मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि ह्या प्रयत्नामध्ये परत आपण शेवटी असमाधानी राहतो. सर्वात महत्त्वाचं आयुष्यभर आपण हेच करतो. जन्माला आल्यापासून बाहेरून सुख मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि बाहेरून ज्यावेळेस सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो त्यातून आपल्याला पूर्णतः सुखी होता येत नाही ही वास्तवता आहे. परत म्हणजे एखाद्या माणसाला खूप पैसे आहेत, श्रीमंत आहेत, चांगलं खायला प्यायला मिळत आहे, सगळी माणसं आहेत, सगळं ऐकतायत, सगळं आहे. असं असलं तर तो शेवटी म्हणतो कंटाळतात, अरे काय जीवनाचा मजा वाटत नाही असं होतं ना म्हणतात ना. कारण खरंच सुख कशात आहे ते सर्वसाधारण माणसाला कळत नाही आणि तो आयुष्यभर ते बाहेरचं सुख मिळवण्याचाच प्रयत्न करतो. निसर्गाने ही व्यवस्था पण तशीच केली आहे, बाहेरच्या अंगाने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी. बघा मग पंचज्ञानेंद्रिय बहिर्मुख म्हणजे काय? बाह्य विषयाशी तुम्हाला संबंधित होण्यासाठी. आता म्हणून म्हणजे निसर्गाने जर व्यवस्था केली तर मग परमेश्वराची इच्छा आहे बाहेरून सुख घेण्याची. परमेश्वराची इच्छा आहे. तुम्ही बघा हे सगळं पाहत बाहेर पहा, बाहेर हे पहा, कानाने हे ऐका, सगळं बाहेरचं आहे. मग बाहेरचं ऐकताना बाहेरचं पाहताना तुम्हाला सतत सुखी कसं राहता येईल हा महत्त्वाचा प्रश्न. माणसाला शेवटी अखंड सुखी व्हायचं आहे. आणि हे अखंड सुखी होणं नेमकं कसं साधता येईल
हा मोठा प्रश्न. म्हणजे हे जे काव्य लिहिलं आहे त्याच्यात ते सांगतायत, पण त्याचा बोध आपल्याला नेमका कळला पाहिजे की इथे विषय सुख असा हा शब्द आहे. सुख जे मिळवण्याचं आपण बाहेरच्या अंगाने जे सुख म्हणतो त्याला म्हणतात विषय सुख. विषय सुख म्हणजे कोणत्या तरी वस्तूशी आपण संबंधित होऊन ते सुख मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. गाणं ऐकतो तर गाण्यातून सुख मिळतं म्हणतो ना, तसं काही एखादी बासुंदी गाली बरं वाटलं तर बासुंदी हा विषय झाला, गाणं हा विषय झाला. म्हणून इथे हे सुख परावलंबी असतं, स्वावलंबी नाही. आता तुम्हाला बासुंदी ज्याला आवडतं सुख मिळालं, पण रोज बासुंदी नाही मिळत, मग दुःखी झाला, अरे आज पण नाही बासुंदी, आज पण नाही बासुंदी, असं झालं की मनाला दुःख होतं. म्हणजे इथे ते अखंड सुख आपल्याला घेता येत नाही. म्हणजे ह्या विषय सुखामध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत विषय सुखामध्ये काय आहे, तिथे विषय हवा असतो, ज्ञानेंद्रिय शाबूत असायला हवं असतं. तो विषय म्हणजे मिळाला पाहिजे असतो पाहिजे तेव्हा, आणि त्यात ते तो विषयाचा संबंधित होण्यासाठी ज्ञानेंद्रिय पण तितकं व्यवस्थित पाहिजे असतं. आणि हे जे ज्ञानेंद्रिय जर त्याच्याशी व्यवस्थित नसेल आणि तो विषय अनुकूल नसेल तर आपण दुःखी होतो. सगळं प्रत्येकाला तर आपल्या अवतीभोवती सगळं जे जे आहे ते आपल्यासाठी विषय आहेत. आता विषय म्हणजे काय? विषय म्हणजे जी वस्तू आहे त्या वस्तूशी आपण हवं आणि नको असं आपल्या इच्छा जोडतो तेव्हा त्याला म्हणतात विषय. विषय वेगळं काहीच नसतं. म्हणजे सर्व माणसं आता आपल्या आजूबाजूला आपले मुलं विलं बायका मुलं जे जे काय आहेत हे त्या व्यक्तीसाठी विषय आहेत. विषय का? त्याला एक तर ते हवे असतात किंवा नको असतात. म्हणजे हवं म्हटलं तरी तो विषय आणि नको म्हटलं तरी विषय. आणि हे हवं नकोपणातून आपण आपला हे सुख मिळवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला मनासारख्या गोष्टी नाही झाल्या की त्यावेळेला तो विषय नाही मिळाला किंवा त्यावेळेला त्या ज्ञानेंद्रियाचं शाबूत नसेल तर आपण दुःखी होतो. आणि त्यामुळे खरं सुख म्हणजे नेमकं काय हे इथे कवी सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे खरं सुख कुठे आहे? खरं सुख स्वरूपाशी समरस होण्यात आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला स्वरूपाशी समरसता प्राप्त होते तेव्हा आपल्याला ते अखंड सुख प्राप्त होतं. आता स्वरूपाशी समरसता व्हायचे म्हणजे नेमकं काय? म्हणजे एक एक प्रश्न आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की इथे स्वरूपाशी समरस होणं म्हणजे आपण आणि स्वरूप वेगळे नाहीतच. पहिलं लक्षात. आता आपण म्हणजे आकार आलेलं जे आपण रूप आहे, देहरूप, देहाकार, आणि देहातून आपण जे जीवन जगतो ते आपण, आणि स्वरूप. स्वरूप म्हटल्यानंतर हे सगळं विश्व ज्याच्यातून निर्माण झाले ते स्वरूप. विविध रूपं निर्माण झालेली आहेत, एकापेक्षा एक वेगळं वेगळं सगळं विविधच आहे. एकाला बघायचं तर दुसऱ्याला बघावं तर ते वेगळं दिसतं काहीतरी, आणि मग आपण म्हणतो एकाचीच रूपं, आपल्याला ते पटत नाही. कळलं? कारण आपण रूपाच्या अपेक्षेत सगळं बघत असतो. आणि जेव्हा आपल्याला आपण म्हणजे स्वरूपाशी आपण एकरूप आहोत की स्वरूप आपल्यापेक्षा वेगळं नाही हे कळतं, तेव्हा स्वरूपाशी आपण संबंधित व्हायला लागलो की ते अखंड सुख प्राप्त होतं. इथे आत वळायचं म्हणजे स्वरूपाकडे वळायचं. त्याने काय सांगितलं की सुखाची इच्छा आहे ती त्यज. आता सुखाची इच्छा आहे, कोणत्या सुखाची इच्छा? जीवनविद्येच्या दृष्टीतून काही सोडायचं नाही. जीवनविद्या काही सोडायचं नाही. आपल्याला काय पाहिजे? लेमन पाहिजे. सोडा नको, हे सोडा ते सोडा अशी भानगड करायची नाही. आता इथे हे यांचं म्हणणं असं की हे बाहेरचं सगळं सोडून टाक. म्हणजे काय करायचं? कुठे बाहेर बघायचं नाही, बाहेरचं ऐकायचं नाही, बाहेरचा गंध घ्यायचा नाही, काही चाकायचं नाही, आणि मग त्या स्वरूपाशी एकरूप होशील त्यावेळेला तुला ते सुख प्राप्त होईल. आता त्यामुळे पूर्वीच्या काळी जे संन्यास वगैरे घ्यायचे त्याचा अर्थ काय? जगापासून आपण अलिप्त राहायचं आहे, डोळे बंद करून बसायचं आहे, गुहेत बसायचं, कोणाशी संबंध ठेवायचा नाही, काही करायचं नाही, आणि त्यातून आपल्याला सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्यातून स्वरूपाशी एकरूप साधण्याचा प्रयत्न करायचा, असा एक मार्ग आहे. जीवनविद्येला हा मार्ग पसंत नाही. पसंत नाही म्हणजे मान्य नाही. कारण परमेश्वराने जर तुम्हाला शरीर दिलं आहे, परमेश्वराने जर बहिर्मुख असलेली ज्ञानेंद्रिय दिली आहेत, ते म्हणून बहिर्मुखतेतून तुम्ही कसा आनंद घ्यायचा हे शिकलं पाहिजे. जे परमेश्वराने हे व्यवस्था रूपानं आपल्याला जे मिळालं आहे त्याला तुम्ही बाजूला करू शकत नाही. डोळे नको असं म्हणता येईल का?
बहिर्मुख नको तर डोळेच पण नको म्हणायला, ऐकायचं नाही, मग कानच नको म्हणायचं, गंध नको, मग जीवनच जगता येणार नाही तुम्हाला. मग ह्याच्यातलं रहस्य काय? रहस्य हेच आहे, लक्षात ठेवायचं की सर्वत्र स्वरूप आहे हे कळलं पाहिजे. ज्याला आपण रूप म्हणतो ते सुद्धा स्वरूपच असतं. आता हे ज्ञान ज्याला होईल तेव्हा त्याला आतमध्ये वळ म्हणतात. त्याचा अर्थ म्हणजे स्वरूपाकडे वळ, की स्वरूपाकडे दृष्टी वळली पाहिजे. म्हणजे बहिर्मुख आणि अंतर्मुख अशा दोन गोष्टी. आपली बहिर्मुख दृष्टी असते त्यावेळेला आपण बाहेरच्या गोष्टी सगळीकडे पाहत असतो, बाहेरच्याच गोष्टीचा विचार करतो. अंतर्मुख म्हणजे स्वरूपोन्मुख, स्वरूपाचा विचार, आतमध्ये वळा. याचा अर्थ काय? स्वरूपाकडे वळता आलं पाहिजे. आणि स्वरूपाकडे वळण्यासाठी कसं काय केलं पाहिजे हा बोध आहे की इथे स्वरूप कळलं पाहिजे पहिलं. आणि जर स्वरूप कळत नसेल तर हे अखंड सुख कळणार नाही. पण कैसे दाऊ तुला रे गुरुच्या मुला, पोटाने कैसे दाऊ तुला, असं ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. मग तुला दाखवणार कसं आहे? स्वरूप हे आहे, त्या स्वरूपाची तू एकरूप हो असं म्हणायला दाखवलं तर नवीन साधक असेल त्याला म्हटलं आपण आहे ते दिव्य स्वरूपांना त्याचं स्मरण होतं. मग कोणाचं करायचं दिव्य स्वरूपाचं स्मरण? म्हणजे तसं दाखवता येत नाही, कारण स्वरूप कसं दाखवता येत नाही, सांगता येत नाही, त्याचं वर्णनही करता येत नाही. कारण स्वरूप हे वर्णनातीत आहे, शब्दाने त्याला काही सांगता येत नाही. म्हणून इथे सद्गुरूंची जी आवश्यकता असते ती इथे येते. पंडित ज्ञानाचं पुस्तकं वाचली आहेत, पाठ केलं आहे म्हणजे त्याला स्वरूप दाखवता येईल का? तर त्याला दाखवता येणार नाही. कारण स्वरूपाकडे ते वळवणं हा महत्त्वाचा मुद्दा असतो, की आपली दृष्टी स्वरूपोन्मुख केली पाहिजे, म्हणजे स्वरूपाकडे वळवली पाहिजे. पण स्वरूपाकडे वळवायची म्हणजे कुठे वळवायची? मग आपण एका दिवसाचं स्वरूप कसं आहे? ते अनंत स्वरूप आहे, सर्व विश्वाला व्यापून आहे. मग ते अनंत बघायला गेलं तर तुम्हाला सगळे रूपं दिसतात, स्वरूप कुठे दिसतं? इथे मग नेमकी ओळख कुठे धरायची हा प्रश्न असतो. आता हा प्रश्न म्हटलं म्हणजे ते स्वरूप म्हणत असताना भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आहे की तुझ्या हृदयात ईश्वर आहे. भगवद्गीतेचं जे सार आहे की प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये ही ईश्वरी शक्ती नांदते. म्हणजे कोणतं ईश्वरी शक्ती नांदते? म्हणजे स्वरूप नांदते. ईश्वर परमेश्वर हे स्वरूपाला अनुसंधान लक्षात घ्यायचं. आपण परमेश्वर म्हटलं की काही रूप वगैरे पाहतो ते नाही. परमेश्वर म्हणजे स्वरूपच आणि ईश्वर म्हणजे सुद्धा स्वरूपच. जीवनविद्या त्यामध्ये फरक करते, सूक्ष्म. अनंताला अनंतपणे अथांग जे आहे स्वरूप त्याला परमेश्वर म्हणतो आणि प्रत्येकाच्या शरीराला व्यापून जे आहे त्याला आपण ईश्वर म्हणतो. शरीराच्या अपेक्षित ईश्वर आणि विश्वाच्या अपेक्षित परमेश्वर. म्हणजे आता परत समजा, म्हणजे नेमकं काय? विश्वाला व्यापून दिसलेलं हे आकाश आहे की नाही? त्या खोलीत आकाश आहे, ते काय? ते ईश्वर. विश्वाला व्यापून आहे ते परमेश्वर. तसं आपल्या देहाला व्यापून आहे जे स्वरूप ते ईश्वर आणि सर्वांना व्यापून राहिलेलं आहे ते परमेश्वर. म्हणजे आहे काय? वेगळं काहीच नाही, ते एकच. मग जर एकच आहे मग शोधायचं कुठे? आपल्या ठिकाणी शोधा, बाहेर शोधायला जायची गरज नाही. आता आपण जिथे आहोत, हे शरीर जिथे आहे त्या शरीराच्या ठिकाणीच स्वरूपाचा शोध घेता आला पाहिजे. सद्गुरू प्रत्येक साधकाला हा शरीराच्या ठिकाणी शोध घेण्यासाठी वळवतात. म्हणजे शोध घ्यायचा कसा? शोध घ्यायचा शोध घेताना आपण जे पाहतो, म्हणजे सद्गुरूने एका शिष्याला प्रश्न विचारला की तू कोणाच्या प्रकाशात पाहतोस? तो म्हणाला मी सूर्याच्या प्रकाशात होतो. मग सूर्य नसेल तर कोणाच्या प्रकाशात पाहतो? चंद्राच्या प्रकाशात पाहतो. चंद्र नसेल तर आणि सूर्य नसेल तर कोणाच्या प्रकाशात पाहतो? म्हणजे त्या दिवशी पौर्णिमाच नसेल तर त्यावेळेला काय होईल? रात्रीच्या वेळेला दिव्याच्या प्रकाशात पाहतो. पण दिवा पण नसेल मग तू कोणाच्या प्रकाशात पाहतो? आपण तो आत्मप्रकाशात पाहतो. म्हणजे आपलं पाहणं हा आत्मप्रकाश आहे, लक्षात ठेवा. आता हा आत्मप्रकाश आहे म्हणजे मी पाहतो असं जे आपण म्हणतो तो हा पाहतो तो मी कोण आहे इथे आपल्याला पाहायचं. म्हणजे अध्यात्म म्हणतो ना आपण, म्हणजे खरी परमेश्वराची उपासना कशी पाहिजे ते लक्षात घ्या. आपण कल्पनेतून सगळी उपासना करतो, अगदी फुलं बिलं हार बिर अगदी प्रेमाने आणतो, त्या देवाला वाहतो. पण ते खरं स्वरूपाला
स्वरूपाला तुम्हाला फुलं बिलं हवी असतात का? स्वरूपाला आकारच नाही तर तुम्हाला कसले फुलं बिलं घेणार? तर स्वरूपाशी एकरूपता होण्यात स्वरूपाची उपासना लक्षात ठेवायचं. आणि म्हणून स्वरूपाशी समरस झालं तर तुम्हाला सतत सुख प्राप्त होतं. आणि मग सतत सुख पाहण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तर शरीराच्या ठिकाणी जर देवभावाने पाहता आलं तर स्वरूपाच्या जवळ गेल्यासारखं होतं. म्हणून स्वयंस्मरणामध्ये संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप जे म्हणतो आपण, चैतन्य स्वरूप, म्हणजे शरीर काय आहे? चैतन्य स्वरूप आहे. हा बोध आपल्याला घ्यायचा आहे. आपण नुसतं शरीर म्हणून बघतो. शरीर नुसतं शरीर नाही आहे, ती म्हणजे त्या विश्वभराकडून निर्माण झालेली जी निर्मिती आहे, ती निर्मिती कशी आहे? तर ती दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंदमय आहे, प्रेममय आहे, चैतन्यमय आहे. म्हणजे इथे चैतन्य म्हणजे स्वरूपच शरीर रूपाने प्रगट आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे स्वरूपाला शोधायचं कुठे? बाहेर कुठे शोधायचं नाही. म्हणून बाहेर शोधायला आपण जातो, म्हणजे परमार्थच्या नावाखाली तीर्थयात्रा देवळात जाऊ नये असं नाही, पण तिथे जे जाऊन शोधत बसतो तिथे स्वरूपाचा बोध होत नाही. स्वरूपाचा बोध कधी होईल? आपल्या स्वतःकडे आपण पाहिलं तर स्वरूपाचा बोध होईल. कारण हे स्वरूप ससंवेद्य आहे. आता स्वसंवेद्य म्हणजे काय? वेगळेपणाने त्याला पाहता येत नाही, तेच होऊन पाहता येतं. स्वरूप जसं आपल्या पोटात दुखतं, हे तुम्हाला कोण असं तुमच्या एखाद्या पोटात दुखत समोरच्याला कळेल का कसं दुखतं? तो आऊत करत असेल तर कळेल बा काहीतरी होतं ह्याचं. तो गपचूप बसला पण पोटात दुखतं, काय कळणार? ज्याच्या दुखतं त्यालाच कळतं. त्याला म्हणतात स्वसंवेद्य. दुसऱ्याला कळत नाही. तसं स्वरूप दुसरीकडे पाहता येत नाही. आपल्याच ठिकाणी आपल्याला हे स्वरूप पाहता येतं. म्हणजे स्वरूपालाच स्वरूप पाहता येतं. लक्षात? आता स्वरूपाला स्वरूप पाहायचं म्हणजे काय? ते शरीरच दिव्य स्वरूप आहे हा बोध घ्यायला लागलात, म्हणजे तो बोध मनापासून जर तो भाव आपल्याकडे यायला लागला तर त्या दिव्य स्वरूपाचा बोध आपल्याला होतो. हळूहळू, लगेच होणार नाही. कारण आपली जाणीव स्थूल आहे. बाहेरच्या गोष्टीत सुख मिळवण्याचा ती प्रयत्न करत असल्यामुळे तिला एका जागी स्थिर बसता येत नाही. तर लहान मुलांना बस म्हटलं तर बसतात का? नाही बसत. का? ती जाणीव चुळबुळ करत बसणार. इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे हात हलव, तो तिकडे हात हलव. का होतं असं? कारण त्याला त्या जाणीवेला बाहेरून सुख हवं असतं. लहान मुलं जे आपण म्हणतो ना, काय एका जागी बसत नाही असं आपण म्हणतो नाही, ती नाही बसणार. का? कारण ती पंच ज्ञानेंद्रियातून ती नवीन मिळालेलं असतं ना खेळणं. त्याच्याकडे हे करूया ते करूया असं जे वाटतं ना, आणि त्याच्यातून सुखी होण्याचा प्रयत्न. आणि मोठी माणसं पण तेच करतात. लहान मुलं इथेच चुळबुळ करतात, मोठी माणसं आणि विचार डोक्यात भरतात, हे करूया ते करूया करत बस, आणि तिथे चुळबुळ करतात आणि तिथे अडकतात. मग इथे आपल्याच ठिकाणी स्वरूप आहे. म्हणून कसं सांगितलं बघा स्वरूपाचं, संतांनी मार्गदर्शन प्रत्येक ठिकाणी केलंय. की रामदास स्वामी सांगतात आकाश वेगळेपणाने पाहावे. म्हणजे हे सगळे विषय जे तुम्हाला वेगळेपणाने दिसतात ते विषय आहेत जे वेगळं म्हणजे आपण इथे आहोत आणि समोरचं दिसतं ते सगळे विषय. म्हणून आकाश वेगळेपणाने पाहावे. स्वरूपी स्वरूपाची व्हावे. वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असेल. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी जर पाहायचं असेल तर स्वरूपच होऊन जायचं. तुम्ही म्हणा मी स्वरूपाला पाहिजे तर कधी बाप जन्मात पाहता येणार नाही. स्वरूपच होऊन राहता आलं तर त्याचा अनुभव येतो. म्हणजे आपण आपल्या हाताला स्पर्श केला, एका हाताने दुसऱ्या हाताला स्पर्श केला, आता हा स्पर्श आपल्याला जाणवतो की नाही? आता आपण काय म्हणतो, ह्या हाताने ह्या हाताला स्पर्श केला, पण खरं काय आहे, ह्या स्वरूपाने स्वतःचा अनुभव घेतला. काय म्हणतो लक्षात घ्यायचं काय आहे? सोपं पण ते कळलं पाहिजे. ज्या वेळेला आपण आपल्या हाताला स्पर्श करतो, हाताला स्पर्श करताना संवेदना निर्माण होतात सुखाच्या. आता या संवेदना सुखाच्या बाहेरून येतात नाही, शरीराच्या ठिकाणी त्या संवेदना कोण जाणतं? शरीराच्या ठिकाणी असलेली जाणीवच जाणते. कारण ह्या शरीराला व्यापून जे स्वरूप आहे हे जाणीव रूपाने स्वरूप तिथे धरलेलं आहे. आणि ही जाणीव आहे, हीच दिव्य स्वरूप आहे. त्या जाणीव म्हणजे त्या दिव्य स्वरूपाचं रूप, जाणीव त्याचे रूप असं आपण म्हणतो ना. परमेश्वरची व्याख्या करताना आनंद आहे त्याचे स्वरूप, शक्ती आहे त्याचा गाभा, आणि जाणीव त्याचं रूप आहे. तिथे लेवलला त्यांनी कसं आहे ते सांगितलं.
त्यामुळे हे जे जाणणं चाललेलं आहे आपलं, हे जाणणं जे आहे, हे जाणणं जे चालू आहे तेच स्वरूप आहे. म्हणजे आपण जाणतो आहोत, आपण पाहतो आहोत, बोलतो आहोत, ऐकतो आहोत, हे जे जाणणं आहे, जाणणारी जी जाणीव आहे, ते मुळात स्वरूप आहे. आणि ते कळत नाही, कोणाला कळत नाही, ह्या जाणीवेलाच कळत नाही. कारण ही जाणीव मी जाणीव आहे समजत नाही, ते ही जाणीव मी शरीर आहे आणि शरीरापुरती मी मर्यादित आहे, ह्या भावातून ती जीवन जगत असते. आणि म्हणून तिला ह्या जाणीवेला आतमध्ये वळवा, म्हणजे जाणीवेने स्वतःला जाणायला सुरुवात केली पाहिजे. जाणीवेने स्वतःला जाणायचं म्हणजे इथे परत लक्षात कसं जाणीवेने जाणायचं, ती पंचज्ञानेंद्रियाचाच उपयोग करून आपल्याला जाणीवेने जाणायचं. कारण जाणणारं कोण आहे? जाणीवच आहे. स्वरूप जे आता परत सांगतो, ती स्वरूप आपल्या प्रत्येकाच्याकडे जाणीव रूपाने आहे. आणि ही जी जाणीव ह्या ज्ञानेंद्रियातून वाहते, त्यावेळेला तिने काही काळासाठी वाहण्याचं थांबावं आणि स्वतःकडे वळावं. मगाचं त्यांनी सांगितलं की ते हे सगळं स्वतःकडे वळ, स्वतःकडे बाहेरचं सगळं सुखाचं मागे धावतोय ते सोड आणि आतमध्ये वळ म्हणतायत. त्याचा अर्थ जाणीवेकडे नाही, त्या जाणीवेकडे वळलं पाहिजे. आता जाणीवेकडे वळायला परत काय केलं पाहिजे? फक्त भाव धरता आला पाहिजे. जाणीव आहेच, स्वरूप आहेच, स्वरूप काही बाहेर दुसरीकडे गेलेलं नाही. जाणणारी जाणीव आहे, तेच स्वरूप आहे, हेच जर सतत लक्षात ठेवलं आणि त्या जाणीवेने स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केला की तिथे सुख होतं. तिथे सुखाचा आधी जितका आपण आता इथे साधनेचा प्रांत येतो, इथे डोळे बंद करून एका जागी बसा म्हणतात साधना करताना, की डोळे बंद करायचे म्हणजे बाह्य विषयापासून, बाह्य जगापासून आपण अलिप्त व्हायला पाहिजे. आता हे करत असताना परत डोळे बंद केले की मग विचार सुरू होतात. म्हणजे पहिलं दृश्य जगत होतं ते बाजूला केलं, मग मन काय करतं, तिथे विचारात गुंतायला लागतं, कुठचं तरी काहीतरी काय आठवायला लागतं. डोळे बंद करून गपचूप बसत नाही, चुरबुर सुरू होते. मग त्या मनाला एका जागी स्थिर करावं लागतं. मग एका जागी स्थिर करण्यासाठी काय केलं पाहिजे की ते आपण जसं श्वासाकडे वळायला सांगतो, की तिथे श्वास येतोय आणि जातोय पाहायला लागला तर इथे काय होतं, मनामध्ये आतून विचार येतात, अंतर्मनातून विचार स्फुरतात, पण त्या विचारात आपण जर गुंतलो नाही, म्हणजे ही जाणीव जर गुंतली नाही आणि फक्त त्या श्वासाकडेच पाहत राहील तर काय होतं, त्या श्वासाकडे पाहता पाहता हे आतले विचार सगळे आपोआप कमी 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 व्हायला लागतात. प्रथम खूप येतात की त्यावेळेला जर स्थिर राहता आलं नाही तर आपण त्या विचारातच गुंततो आणि साधना काही होत नाही, काही सुख मिळणार नाही, परत कंटाळा येतो, परत डोळे उघडतो आपण. कळलं ना, किती वेळ बघायचे डोळे बंद करून असं म्हणतो ना. पण जर ते श्वासाकडे निग्रहपूर्वक पाहत राहिलो तर काय होतं की तिथे बाह्य विषयापासून दूर झाला, श्वासाकडे श्वास आपल्याच ठिकाणी आत आणि बाहेर जो चाललाय तिथे लक्ष दिल्यामुळे ही जाणीव स्थिर व्हायला लागते. आणि जशी ती स्थिर व्हायला लागली की तिला सुख मिळतं. आता याचा अर्थ कसा तो सांगतो, बाह्य विषयांच्या ठिकाणी सुद्धा आपण जर आपलं मन स्थिर झालं त्या विषयाच्या ठिकाणी तरच सुख मिळतं. जर तुमच्या डोक्यात 10 विचार आणि समोर कोणतरी तुमच्याशी बोलतोय, कधी चांगलं बोलतोय, काही बोलतोय, पण तुमचं लक्षच लागत नाही. का नाही लक्ष लागत? कारण तुमच्या मनात विचार तिथे तुम्ही गुंतले, म्हणजे तुमचं मन स्थिर नसेल तर तुम्हाला सुख मिळत नाही. आलं लक्षात? सुख मिळतं म्हणजे मन स्थिर होतं. बाह्य विषयाच्या ठिकाणी सुख स्थिर झालं तरच सुख मिळतं. पण आता बाह्य विषयांपासून अलिप्त होऊन आपणच आपल्या ठिकाणी स्थिर झालो तर काय होतं, तिथे स्वावलंबी सुख मिळतं, परावलंबी नाही. आणि त्यामुळे तो जो स्वावलंबी सुख मिळवण्याचा अनुभव जर एकदा आला तर डोळे उघडल्यानंतर सर्वत्र हे स्वरूपच आहे ह्या भावामध्ये सर्व विषयापासूनही सुख मिळवता येतं. कळलं? म्हणजे परमेश्वराने व्यवस्था केली ती चुकीची केलेली नाही, पण पाहायचं कसं, प्रत्येक गोष्टीशी आपण कसा संबंधित व्हायला पाहिजे ह्याच्यावर आपलं सगळं सुख अवलंबून आहे. आपण आता प्रत्येकाशी जेव्हा आनंदाने बोलतो किंवा प्रेमाने बोलतो की आदरपूर्वक बोलतो, कृतज्ञतेतून बोलतो, त्यावेळेला आपल्याला सहज सुख प्राप्त होतं, पण तिथे मन स्थिर होतं. पण ज्यावेळेला आपण द्वेषातून मनात विचित्र काहीतरी विचार पकडून एखाद्याशी संबंध ठेवायला लागतो त्यावेळेला आपलं मन अस्थिर होतं आणि आपल्याला तिथे काही सुख मिळत नाही, उलट आपलं डोकं दुखतं, ॲसिडिटी वाढते, असं काहीतरी होतं ना बऱ्याच वेळेला. कारण ते आपलं मन स्थिर होत नाही. आपण जबरदस्ती ते बघायला लागलं तर आपला त्रास होतो.
म्हणून इथे सुख कशात आहे तर आपलं हे जे मन आहे, म्हणजे मन म्हणजे जाणीवच मुळात, ही जाणीव जेव्हा एका जागी स्थिर होते तेव्हा तिथे सुख प्राप्त होतं. पण ह्या जाणीवेला ही कला अवगत झाली पाहिजे की स्थिर कसं राहायचं. आता नुसतं आपलं स्थिर झालं कळलं का आपण स्थिर होऊ शकत नाही. थोडा वेळ एखाद्या वस्तूशी स्थिर होतं. विषयाच्या ठिकाणी कसं होतं, आता तुम्हाला समजा एखादा सुंदर पिक्चर आवडतोय कुठं तरी, आपण म्हणतो हां मला आवडतं, मी 10-12 वेळा बघितला म्हणणारा माणूस आहे, त्याला म्हटलं बरं बघ, सकाळपासून रात्रीपर्यंत एकसारखं तो पिक्चरच बघत बस म्हणतो. तो काय करेल, नको रे कंटाळा आला वाच झालं. कारण तिथे स्थिर होत नाही मन, कळलं. म्हणजे बाह्य विषयाच्या ठिकाणी का मन अस्थिर होतं, थोड्या वेळासाठी त्याला सुख मिळतं, बरं वाटतं, पण थोडा वेळ वास झाला तर कंटाळा आला तर दुसरं काहीतरी हवं असं म्हणतो ना आपण. त्यामुळे ते स्थिरता नसते. पण ज्या वेळेला जाणीवेचाच आलंब घेते, आता ते प्रत्येक लगेच सुख मिळणार नाही, कारण तो अनुभव घ्यायला अभ्यास करावा लागतो, त्यालाच अभ्यास म्हणतो. म्हणून डोळे बंद करून ह्या जाणीवेला अनुभवण्यात म्हणजे साधना. आणि ही जी दिव्य साधना आहे ही सद्गुरू प्रणित म्हणजे सद्गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनातून जर करायला लागलो आपण, तर सुरुवातीला लगेच जोपर्यंत जाणीव प्रगल्भ होत नाही तोपर्यंत ते सुख मिळत नाही. किंबहुना बऱ्याच वेळेला हे जमत नाही ते जमत नाही म्हणून तक्रारच असते की मन थांबत नाही, मनात पुष्कळ विचार येतात, ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण जेव्हा पुन्हा 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 जेव्हा आपण हा प्रयत्न करतो की काही वेळासाठी, आता एक लक्षात ठेवायचं, ही साधना म्हणजे काही दिवसभर डोळे बंद करून बसायला सांगितलेले नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, ताटस्थ नव्हे समाधी ठकली त्याची बुद्धी. म्हणजे जर दिवसभर डोळे बंद करून जर बसला असेल कोण, त्याची बुद्धी ठकली आहे. ठकली म्हणजे फसली आहे, कळलं, तिला कळलेलं नाही. थोडा वेळ बसा, अनुभवा की आहे ते स्वरूपच आहे आणि सर्वत्र स्वरूप आहे म्हणत उघड्या डोळ्यांनी पहा. त्यामुळे साधना ही डोळे बंद करून थोडा वेळ आणि बाकीचा वेळ डोळे उघडे करून झाली पाहिजे. लक्षात, मी दिवसभर जे डोळे उघडे करून पाहतो त्यावेळेला स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर जे सांगितलं आहे ना, ते अनुसंधान आपल्याला जमलं पाहिजे. जिथे पाहाल तिथे स्वरूपच आहे हे स्मरण जेव्हा आपल्याला व्हायला लागतं त्यावेळेला ते सुख अखंड आपल्याला प्राप्त होतं, कळलं ना. म्हणजे आज प्रत्येक माणूस जे सुखासाठी अनुभवायचा प्रयत्न करतोय आणि त्याला ते सुख मिळत नाही, त्यामुळे तो असमाधानी, कळत न कळत, किती श्रीमंत माणूस असो, किती पैसे असो, किंवा कोणाला मान सन्मान भरपूर मिळतो आहे, सगळं मिळतो आहे, पण त्याला जर आपण स्वरूपाशी एकरूपता कशी साधायची जोपर्यंत कळत नाही तेव्हा तो माणूस किती बाहेरून सुखी वाटला तर त्याच्या जवळ जा आणि मग सांगा, नाही हो मला बरं वाटत नाही, हे असमाधान आहे, असं होतं तसं होतं, तक्रार सगळा करेल. बाहेरून श्रीमंत आहे, खूप सुखी विखी वाटतो की नाही आपण. म्हणजे अंबानीकडे जर गेला तर केवढा मोठा आहे, श्रीमंत आहे, करोडो रुपये आहेत, सगळं आहे. जर आतमध्ये जवळ जाऊन बोला की तर मग नाही हो मला असमाधानी म्हणेल, तरी पण काहीतरी कमी आहे असं जे वाटतं, कारण त्याला स्वरूपानुभूती नाही. म्हणजे अगदी मी मागे उदाहरण दिलं होतं की ते आपले गोंदवलेकर महाराज शिष्य आहेत, काय नाव त्यांचं, हां बेलसरे भाऊ, त्यांच्याकडे बिर्ला शेठ आले होते त्या काळात, फार पूर्वीच्या काळामध्ये. बिर्ला म्हणजे त्यावेळेला खूप श्रीमंत होता. त्यांच्या सुनबाईंना त्या ग्वालेरच्या असल्यामुळे मराठी चांगलं कळत होतं आणि बेलसरे भाऊने नामावरती एक ग्रंथ लिहिला होता. तो ग्रंथ त्या सुनबाईंना आवडला आणि त्यांना वाटलं मी ट्रान्सलेशन करते हिंदीमध्ये. तर त्याने बिर्ला शेठ म्हणजे सासऱ्यांना सांगितलं की मला हा, त्यामुळे तो हुशार माणूस, पण असं डायरेक्ट करायचं नसतं की त्यांची परवानगी घेतल्याशिवाय तुला ट्रान्सलेशन करता येणार नाही, आपण परवानगी घेऊ मग तू कर. आणि मग ते दोघं जण त्या बेलसरे भाऊंच्या घरी गेले. आता हा अब्जोपती माणूस तिथे गेले, त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी सहज सांगितलं, कारण तसेच बेलसरे भाऊ म्हणजे संतच म्हणायला पाहिजेत आणि त्यामुळे त्यांनी त्यांना परवानगी. पण आणि स्वतः बेलसरे भाऊंना पण चांगलं हिंदी येत होतं, कारण ते पण हैदराबादला मध्ये राहिलेले बराच काळ. तर ते म्हणाले तुम्ही ट्रान्सलेट करा, मला वाचायला द्या, मी पण बघेन. आणि त्याप्रमाणे ते ट्रान्सलेशनच्यामुळे त्या दोघांचं मैत्री जमली. तर एकदा त्यांनी सहज प्रश्न विचारला बेलसरे म्हणून, तुमच्याकडे किती संपत्ती आहे हो. तर ते त्यांनी हसून त्याला तुम्हाला किती वाटते. तर ते म्हणाले मी आहे भटुरडा, म्हणजे स्वतःच सांगत बेलसरे भाऊ लिहिलंय तसं, मी आहे भटुरडा, मी विचार करून किती म्हणणार, म्हणजे असे 10 कोटी रुपये.
त्याचे आणखी 3 शून्य लावा म्हणतात. मी आखून बघत बसलो, एवढा श्रीमंत माणूस, पण एक दिवस परत आला आणि म्हणाला काय होई, मुलं बिलं माझं ऐकत नाहीत, मुलं मोठी झाली, तरुण झाली ना, काय जीवनामध्ये म्हणजे काय, मी एवढं कमवून सुद्धा मला ही मुलं ऐकत नाही सांगायचं, म्हणजे जरा निराश होऊन आलं तर काय करावं. सांगायचा मुद्दा काय, शेवटी माणसाला असमाधानात हे नाही, हा नाही ऐकत, तो नाही करत, ते नाही करत, हे सगळ्या तक्रारी ज्या आपल्या असतात त्याचा खरा अर्थ आपल्याला हे खरंच सुख जे आहे ते जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत समाधान मिळणार नाही. लक्षात आलं. म्हणून संत सगळे समाधानी आहेत, गरीब होते, आजारी पण होते, सगळं होतं, तरी पण ते समाधानी होते. आणि आपण सर्वसाधारण माणसं ह्या बाहेरच्या गोष्टी खूप मिळवतो, सगळं करतो, हे झालं चांगलं, ते चांगलं, तरी पण मग शेवटी जरा मनासगळं नाही झालं की काय उपयोग नाही हो जीवनाचा, असं म्हणतो की नाही. हे जे आहे ह्याच्यातला जो फरक आहे तो कळला पाहिजे की हे स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर जी आपण प्रार्थना करतो त्याचा खरा अर्थ आपल्याला स्वरूपाशी एकरूपता साधता आली पाहिजे. आता एकरूपता साधण्यासाठी काय करायचं, विश्व परते सारावे मग माते पाहावे ऐसा तो मी नोहे आघवे सकट जिवे. म्हणजे रूपाला बाजूला कर आणि मग मला पहा असा मी नाही. का, कारण रूपाला बाजूला राहायला उरेल काय, स्वरूप ते दिसणार तुला नाही, रूप दिसतं, मग रूपाला पाहून त्या स्वरूप भावातून त्याच्याशी संबंध जोड, तुला आनंद मिळेल. म्हणजे डोळे बंद करून साधना करताना आपल्याच ठिकाणी असलेल्या स्वरूपाचा अनुभव घ्यायचा असतो आणि डोळे उघडे करून ते स्वरूप सर्व रूपारूपाने प्रगट आहे हे पाहायचं असतं. काय लक्षात घ्या, म्हणजे शब्दाने किती जरी सांगितलं कळायला तर असं कठीण आहे. आणि म्हणून ही जी वृत्ती आपली आहे की ज्यावेळेला डोळे बंद करून मनामध्ये जरा पण वृत्ती म्हणजे विचार प्रगट झाला नाही पाहिजे अवस्थेत जा, असं त्या कवींचं म्हणणं आहे. ते कसं होईल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त श्वासाकडे पाहत बसा. पाहता पाहता आधी खूप विचार येतील पण त्या विचाराकडे पाहायचं नाही, निग्रहपूर्वक फक्त श्वासच बघत बसायचा. 1 तास 2 तास जे बसता येईल तेव्हा, सुरुवातीला जरा बसावं लागेल. आणि ते करता करता एक वेळ अशी येईल की मन एकदम शांत निवांत झाल्यासारखं होईल, कारण सगळे विचार आतले यायचे थांबतील, अतिशय कमी येतील आणि तिथे आपल्याला त्या श्वासाच्या ठिकाणी स्थिर राहायला सहज जमेल. तर जाणी जेव्हा ती स्थिर होते तेव्हा तिथे सुखाचा अनुभव यायला लागतो. तिथे शांती सुख म्हणतात, शांती परते नाही सुख असं ते सांगितलं जातं, तो अनुभव तिथे येतो. आणि म्हणून ही जी साधना आहे ती महत्त्वाची, की साधना महत्त्वाची म्हणजे कशी, डोळे बंद करून पण करता आली पाहिजे आणि डोळे उघडे करून पण आपल्याकडनं त्या अनुसंधानात पाहिजे. डोळे उघडे करून अनुसंधान पाहिजे, म्हणजे अखंड स्मरण पाहिजे. अनुसंधान म्हणजे अखंड आहे ते स्वरूपच आहे. हा अनुभव कुठे घ्यायचा, डोळे बंद करून. एकदा डोळे बंद करून स्वरूपानुभव मिळाला की डोळे उघडे करून त्या अनुभवातून सर्वत्र संबंध जोडत राहायचं असतं. की सगळीकडे पाहिलं ते स्वरूपच आहे, म्हणजे त्या स्वरूपाचा अनुभव घेता घेता तो आनंद डोळे उघडे करून पण आपल्याला प्राप्त करून घेता येतो. आणि म्हणून दिव्य साधना जी आपण म्हणतो त्या दिव्य साधनेचं महत्त्व इथे आहे की इथे महत्त्व करत असताना आपण पाहतो, बोलतो, ऐकतो, चालतो, हे सगळं जे आहे ते कोणामुळे होतं. मी म्हणतोय हे नेमकं कोण आहे ह्याचा शोध घ्यावा लागतो. आता मी म्हणतोय कोण आहे याचा शोध घेताना हे जाणणारं तत्व आहे हे कळतं. म्हणून ह्या जाणणाऱ्या तत्वाला आपण म्हणतो दृष्टा. दृष्टा भाव पाहिजे म्हणतो की दृष्टा भावातून पाहता, म्हणजे पाहतो कोण, हा दृष्टा पाहतो. दृष्टा म्हणजे पाहणारा, सोप्या भाषेत त्याला काय म्हणतात, पाहणारा. पारमार्थिक अगदी मोठा शब्द आहे तो दृष्टा आणि दृश्य. समोर जे दिसतं ते सगळं दृश्य आणि जो पाहतो तो दृष्टा. मग आपल्याला हे सर्व दिसतं म्हणजे आपण कोण आहोत, दृष्टा आहोत, पाहणारे आहोत. आता आपण अमुक तमुक नाही, परत लक्षात येत. म्हणजे अमुक तमुक म्हणजे माझं नाव हे, माझं गाव, मी ह्या जातीचा, ह्याचा भाऊ, त्याची बहीण, हे सगळं दृश्य जगताचा भाग आहे. तर दृश्य जगताचा भाग तो बाजूला ठेवायचा म्हणजे त्याच्यात अडकायचं नाही आहे, बाजूला करता येणार नाही. पण हा जो मी आहे तो दृष्टा आहे आणि हा दृष्टा म्हणजे स्वरूप आहे हे लक्षात आलं. हा दृष्ट्याला दृष्ट्याचा अनुभव आला पाहिजे. कोण पाहतं,
तर हा पाहणाऱ्याच्या ठिकाणी पाहता 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 पहाट उघडते असं म्हटलं, पहाट उजाडते म्हटलं. म्हणून सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेते, तो हा श्रीहरी पाहिला डोळे बरी, पाहता पाणे दूर सारुणी. म्हणजे ते पाहायचं कसं ते सांगितलं की जे सत्य ज्ञान आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. गगनाचं म्हणजे सगळे दृश्य जगत हे गगन, या गगनाला व्यापून आहे ते स्वरूप, ते सच्चिदानंद स्वरूप. म्हणजे सर्व रूप दिसतं ते मुळात स्वरूप आहे. रूप दिसायला, असायला स्वरूप, दिसायला रूप, हे पहिलं लक्षात ठेवता आलं कसं पाहायचं प्रत्येकाकडे. म्हणून सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेते. म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणी रूप नाही आहे, गुण नाही आहे, वर्ण नाही, काही नाही, मूळ स्वरूप जे आहे ते निर्गुण निराकार म्हणतो ते. म्हणून सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेते, तो हा श्रीहरी पाहिला डोळे. त्याला मी पाहिलं. कसं पाहिलं? डोळे भरून पाहिलं. आणि डोळे भरून पाहिलं म्हणजे तुम्हाला कसं काय दिसत नाही, डोळे भरून कसं पाहणार? जे पाहतो पाहता पाहणे दूर असण, जे समोर पाहतो ते बाजूला केलं आणि उरला तो त्याला पाहिलं. लक्षात आलं की नाही? की पाहायचंय, समोर जे जे आहे ते पहा, त्याचा आनंद घ्या. पण कोण आनंद घेतोय? हा दृष्ट आनंद घेतोय, हे स्वरूप आनंद घेत आहे, हे कळलं पाहिजे. हे आपल्याला कळत नाही, डोक्यावर जातात काय असं कसं बघणार. पण तसंच बघायचं असतं, ते बघितल्याशिवाय ते कळणार नाही. कारण हा दृष्टा म्हणजे आपल्याकडून जो हा पाहणारं जे तत्व आहे तेच दिव्य स्वरूप आहे. पण त्या दिव्य स्वरूपाला त्याचं ज्ञान नाही आज. ते ज्ञान जेव्हा विशिष्ट साधनेतून प्रगट होतं त्यावेळेला ह्या स्वरूपाचा अनुभव सहजपणे घेतात. म्हणजे स्वरूपाला शोधावं लागतं काय का नाही? आहे त्याला काय शोधायचं असतं? आहे त्याचा फक्त अनुभव घ्यायचा असतो. म्हणून आहेचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला डोळे बंद करून एका जागी मन स्थिर करून स्वरूपाला अनुभवण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. म्हणजे डोळे बंद केले की समोर काय दिसतं? काळोख दिसतो. काळोख कोणाला दिसतो? ज्याला दिसतो तो दृष्ट आहे. काळोख कोण आहे? दृश्य आहे. म्हणजे इथे सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण म्हटलं, त्या काळोखाला कोण व्यापतं? दिसतं म्हणजे काय? व्यापतो आपण. आपण जे पाहतो तर पाहतो कसं? आपल्या दृष्टी समोरच्या वस्तूवर गेली की त्या आकाराला व्यापतो आणि तो व्यापलेला आहे ते परत ज्ञान आपण आपल्याकडे घेतो आणि त्यावेळेला कळतं आपल्याला दिसलं. दिसतं म्हणजे काय? दिसतं म्हणतो ना आपण, दिसलं, मला दिसलं म्हणजे काय? आधी आपण पाहिलं म्हणजे व्यापलं. म्हणजे जसा तो सरडा कसे लांब अशी जीभ काढतो का ना फेकून, सरडा कसा कीटक पकडताना कसा करतो, तोंडातून अशी जीभ बाहेर काढतो आणि ती त्याच्यावर परत आतमध्ये येतो. आपणही तसंच करतो, पण दृष्टी आपण जीभ नाही काढतो. ही जाणीव ह्या ज्ञानेंद्रियातून तिथपर्यंत पोहोचली की ते ज्ञान घेतलं आणि परत आली. तेवढं व्यापलं, तेवढा अनुभव घेतला आणि परत आली. आणि परत आली तेव्हा ती परत कुठे आली? जाणीवेकडे. म्हणजे पाहता पाणे पाहिलं, पण तिथं गुंतू नकोस. तो कसा आहे, असा कसा दिसतो, तसा काय दिसतो नाही, ते आहे स्वरूप आहे, कळलं. आणि तू अनुभवला. कोणी पाहिलं? स्वरूपाने अनुभवलं. हा बोध जर मनात व्यवस्थित मुरला तर ज्ञानेश्वरांमध्ये काय सांगतात ते कळेल. पाहता पाणे दूर सारून, म्हणजे पाहणं दूर सारून पाहायचं. म्हणजे जे पाहिलं त्यात गुंतत नाही बसायचं. तर तिथे ते स्वरूपच आहे ह्या भावामध्ये फक्त आनंद चाकायचा प्रयत्न करायचा की त्याच्यातून आपल्यावर आपोआप आपल्याला सुख, अखंड सुख प्राप्त होतं. आणि हे अखंड सुख पाहताना तिथे विकार निर्माण होता कामा नये. म्हणजे विकार निर्माण झालं तर सुख होणार नाही. म्हणजे क्रोध, मद, मत्सर हे जे विकार आहेत ते विकार जिथे असतात तिथे माणसाला सुख मिळत नाही. म्हणून आपण एकमेकाशी बोलताना आपल्या मनात पटलं आणि मग आपल्या मनात राग आला की आपण दुःखी झालो. आपसापसात बोलताना कसं होतं? ह्याचं मत आहे, माझं मत हे, माझ्या मताप्रमाणे हा वागत नाही, मग मी दुःखी झालो. त्याचं मत त्याच्याकडे, माझं मत माझ्याकडे, आपण आनंदाने राहू शकतो पण आपल्याला ते कळत नाही. ते आपण गडबडत करतो. म्हणून इथे स्थिर राहा. कारण हे स्वरूप आहे. समोरचं प्रत्येक रूपही स्वरूपच आहे. एकाच स्वरूपाची सगळी रूपं आहेत आणि त्यामुळे सर्वांची आपलेपणाने राहण्यात आनंद आहे. म्हणजे आता एक सोपं समजायला गेलं तर काय होतं
ही सगळी रूपं एकाच स्वरूपाची आहेत आणि एकाच स्वरूपाची असल्यामुळे सर्वांशी आपलेपणाने वागलं की तो आनंदाने वागता येतो. तिथे दुर्भावना निर्माण झाली की आपण दुःखी झालो म्हणून समजा. म्हणून सद्भावनेतून सर्वांकडे पाहायचं आणि सद्भावनेतून जेव्हा पाहायला लागतो त्यावेळेला आपण अखंड सुखामध्ये राहता येतं. म्हणजे सोप्या भाषेत करायचं असेल तर जे जे दिसे ते ते वाटे न्यायसे हा बोल असेल. पण आता हे सगळे अनुभवातून नुसतं शब्दाने सांगून होत नाही. तुकाराम महाराजांचा तो अनुभव होता. अवघी भूते साम्य आली. ही सगळी भूत आहेत. भूत म्हणजे प्रगट झालेले रूप. भूत म्हणजे प्रगट झालेले रूप. भू म्हणजे प्रगट होणं संस्कृत शब्द आहे. भूत 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 म्हटलं की सगळं जे जे प्रगट झालं ते. अवघी भूते साम्य काही देखली म्या होती. जी समोर त्यातले कितीतरी मीच होय. काही देखली म्या होती. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. ज्याला हे असं कळलं सगळं मीच भरलेलं आहे म्हणजे हे चैतन्यच भरलेलं आहे हे ज्याला कळतं त्याला खरं त्याच्या कृपा झाली. कोणाची? पांडुरंगाची म्हणजे परमेश्वराची. माझी न धरो कोणी शंका अवघे विश्व हो का निर्द्वंद. म्हणजे माझं मी हे सांगतो तुम्हाला शंका आहे ह्या काय भेटायसारखं बोलतो नाही आहे. कारण हे सगळं जग म्हणजे एकाच स्वरूपाची आहे. तिथे वेगळे पण काहीच नाही आहे. हे जे आपण पाहायला लागतो डोळे उघडे करून पाहताना ही जी साधनं आहे सर्वत्र हे स्वरूपच नांदतं. ह्या दोन्ही साधनं म्हणताना एक व्यतिरेकात्मक आणि एक अन्वयात्मक असा शब्द केला जातो. अन्वयात्मक म्हणजे सर्व विश्वाकडे पाहताना हे विश्वची माझे घर ऐसी मती जायची स्थिर तीन बवना चराचर आपणची जागा. त्याला म्हणतात अन्वयात्मक साधनं. म्हणजे सर्वत्र पाहताना ही सर्व परमेश्वराचीच रूपं आहेत. तुझ्या मनासारखं नाही वागलं तरी तिथंच परमेश्वराचं रूप आहे आणि मनासारखं वागलं तरीच परमेश्वर रूप आहे. दोन्हीकडे ते लक्षात ठेवायचं. त्यामुळे तिथे उगीच डोक्याला ताण देत बसायला का नाही ऐकत. त्याला वागायचं त्याला वागू दे. जेवढं सांगतं तेवढं सांगायचं आणि सोडून द्यायचं. कळलं की नाही. म्हणून इथे जो तो सगळे सुखी व्हावेत हा विचार केला की आपण सुखात राहायला लागतो समाधान राहायला लागतो. म्हणजे सोपं आहे ते सर्व सुखी व्हावेत सर्वांचं भलं होऊ दे सर्वांचं कल्याण होऊ दे ह्या विचार जेव्हा लागला तर ती पण अन्वयात्मक साधन आहे. आपल्या ठिकाणी ते स्वरूप कसं आहे ते सगळं रूप बाजूला सारून पाहायचं आहे. त्याला म्हणतात व्यतिरेकात्मक. जे आहे त्याचा अनुभव घ्यायचा. म्हणजे आहे काय तर तिथे पाहता पाहता पाहणे दूर सारून सांगितलं ती व्यतिरेकात्मक साधन. त्या दोन्ही जमल्या पाहिजे. नुसतं एकच करून उपयोग नाही. एकच केलं तरी कठीण पडतं कारण जीवन जगता येणार नाही. म्हणून दोन्ही अंगाने आपल्याला ही साधना जमली पाहिजे. ही जेव्हा साधना जमायला लागेल तेव्हा हे जे कवी काय सांगतात त्याचा अर्थ लागेल की अखंड सुखाने तुम्हाला राहता आलं पाहिजे. डोळे उघडे करून सर्वांशी संबंधित होताना सुद्धा ते दिव्य स्वरूपाचंच रूप आहे की ते दिव्य स्वरूप त्या रूपाने प्रकट आहे हा बोध असला पाहिजे. म्हणून आपण स्वयंस्मरणात हे सगळे बोध दिलेले आहेत. एकच अनंत दिव्यानंद स्वरूप सर्वत्र अनंतांगे व्यक्त आणि अनंतांगे जाणत आहे. म्हणजे हे बोध आहेत खरे पण आपण दुसरे शब्द बोलतात सोडून देतो. तिथे ते स्वरूपच आहे. म्हणजे हे स्वतःला सांगत राहा जे जे आहे ते सगळं स्वरूपाचं आहे. विश्व ज्याला म्हणतो ते विश्वसुद्धा स्वरूपातून निर्माण झालं म्हणजे तिथे स्वरूप त्या रूपाने नांदतं. आता बर्फ आणि पाणी दोन वेगळे दिसतात की नाही. पण बर्फ म्हणजे पाणीच आहे हे ज्याला कळलं त्याला काय बर्फ म्हणजे पाणी वितळलं की ते पाणी होणार किती पण हुशार केलं तरी. तसं प्रत्येक रूप हे बर्फासारखं आहे वेगळं दिसतं पण ती सगळी वितळली तर म्हणजे मीपणा गेला तर ते स्वरूपच आहे. कळलं. म्हणजे इतकं सहज बोधातून आपल्याला राहतं ते सहज स्मरण. म्हणजे इथे खूप काही केलं पाहिजे असं नाही नको असं म्हणतात ना काही संत. काय करायचं नुसतं आनंद आहे सगळे आपलेच ह्या भावात पाहिलं तरी स्वरूपानुभव पण तेवढं आपलेच म्हणता येत नाही आपल्याला. कळत नाही. कारण प्रत्येक रूपाच्या अंगाने आपल्याला कधी बरं वाटतं कधी वाईट वाटतं कधी अरे असा कसा दिसतोय कोणी कपडे घातले असे कपडे कसे घातलेत या सगळ्या भागात आपण अडकत बसतो की नाही बऱ्याच वेळेला. सहज आनंदात राहता आलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट त्या स्वरूप भावातून पाहता आली तर आपण सहज आनंदात होतो. म्हणजे ते सहज सुख आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे सहज सुख म्हणजे सतत असलेलं सुख सतत समाधान संतुष्टम सततम योगी. सतत आनंद सतत आपल्या ठिकाणी समाधान सतत ह्या अशा पद्धतीने ज्या माणूस राहतो तो मस्त राहतो. जो माणूस सतत कुडकुड करत राहतो ना
तो नेहमी त्याच्यावर टेन्शन असतं. कधी बघा ज्याचा जो दुसऱ्यांना त्रास होतो तो जास्त त्रासदायक असतो. आपण म्हणतो हा माणूस किती त्रास देतो, पण स्वतः त्रासलेला असतो म्हणून तो त्रास देतो. कारण त्याला ते कळत नाही, तो आपण ह्या त्रासातून अधिक त्रास आपल्याला वाढवतो. म्हणून कुडकुड करायचं नाही. आपण ते पूर्वी म्हणायचं ती खुडकी कोंबडी असते ना, त्या मुलांना माहिती आहे खुडकी कोंबडी कोणाला माहिती आहे का? खुडकी कोंबडी म्हणजे अंड घातल्याने त्याला अंड उगवण्याची एक तिच्या मनाची अवस्था असते. मग तिला अंडी हवी असतात आणि ही माणसं आधी अंडी खाऊन मोकळी असतात. तिला बिचारा कुठे मिळणार? मग ती कुडकुड का तिला अंड शोधत बसते कुठे थांबायचं काय. आणि माणसं फार स्वार्थी मग तिच्या नाकामध्ये अशी शेळ्या तिचंच पीस घालतात. म्हणजे तिचं खुडकं पण लवकर जाण्यासाठी लोक काय काय वापरत असतात. पण त्या बिचारीची मानसिक अवस्था बघत नाहीत. पण हीच गोष्ट आपली पण असते. आपण पण सुख शोधत कुडकुड करत आणि सुख काय आपल्या हाताला मिळत नाही. म्हणून सहज आनंदाने राहा, सहज सुखाने राहा, सर्वांशी प्रेमाने वागा, आपलेपणाने वागा, तिथे सुख आहे. हा सोपा आहे. जास्त कोणाच्या गोष्टीत गुंतायचं नाही. सांगायचं काम करा, नाही ऐकत देव त्याचं भलं करो म्हणून गपचूप असा. कळलं? ज्याचा त्याला अनुभव येईल तेव्हा त्याला कळेल. तुम्ही किती सांगितलं तर प्रत्येक जण ऐकणारच नाही, हे लक्षात ठेवा. ज्याला अनुभव येतो ना, म्हणजे आता बघा लहान मुलाला अरे हात लावू नको, गरम आहे तरी कधी जाऊन हात लावतोच. नंतर त्याला सांगावं लागत नाही आता हात लावू नको न म्हणून तो स्वतः बोलता नाही आलं तर अनुभवातून शिकला तो. म्हणजे असं जर त्याला कळलं तर म्हणून थोडंसं गरम असल्याला चटका लावून द्यायचं, बघ मग तो परत बोलणार नाही हात लावायला जात. नाही तर लहान आपण 10 वेळा अरे जाऊ नको ओढतोय, हा आपला परत तिथे जातो. त्याला कळतच नाही ते. पण अनुभव आल्यानंतर तो अजिबात जात नाही. तसं हा आपल्या जीवनाचा हा अनुभव एकदा आपल्याला घेता आला की आहात तिथे तुम्ही सुखी आहात. खरं सांगा शांती सुख सांग. पण तिथे हे विकार आपल्याला त्रास देतात, आपला जीवभाव आपल्याला त्रास देतो, मीपणा त्रास देतो, अहंकार, म्हणजे आपणच आपल्याला दुःखी करतो. दुसरं लोक दुःखी आपल्याला करत नाही, तर आपण आपल्या भावनेतून दुःखी होतो, त्रासलेला असतो, टेन्शन घेतो. हे सगळं आपल्याला बदलता येतं. कारण आपणच आपल्याला बदललं पाहिजे हे त्याचा अर्थ. आपणच आपल्याला बदललं की सुख आहे, आपण सुधारलं की तिथे सुख आहे. म्हणून सुख हे आपल्या हातात आहे खरं, कारण आपणच ते आहोत. म्हणून हे सुखस्वरूप होण्याचा हा अभ्यास जर आपल्याला जमला तर आपल्याला सतत सुखात राहता येतं. जे जे बाहेर घडतं ते सगळं बदलणार आहे, लक्षात ठेवा. दृश्य हे नेहमी बदलणार आहे आणि दृष्टा हा सतत स्थिर असतो. एकदा लक्षात आलं की बाहेर किती वादळ आलं, शांत बसलात, वादळ शमणार आहे, तू मस्त की राहा. ते वादळ आलं म्हणून रडत बसू नको. म्हणून एकदा जपानमध्ये लोक प्रवचन ऐकत होते अशीच. प्रवचन करताना धरणीकंप होतो जपानमध्ये. तो धरणीकंप व्हायला लागले, सगळे पळून गेले, कोणच थांबलं नाही. हा बिचारा आतमध्ये बसलाय तिथे. थोडा त्या हल्ल्या बिल्ल्या सगळं बरं झालं, परत ते आतमध्ये आले आणि म्हटलं हा कुठे बघायला. तर हा जागेवर स्थिर बसला होता. आणि तुम्ही नाही पळाले? मी आतमध्ये पळालो, तुम्ही बाहेर पळाले. कळलं? आतमध्ये पळालं म्हणजे जिथे आहात तिथे तुम्ही जिथे स्थिर आहात तिथे स्थिर झाल्यावर आपण सुखी आहे. आता समजा ते पळता पळता कोसळलं असतं तर काय राहिलंच तर काय काही. इथे हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की आपल्याला स्थिर मनाने राहता आलं पाहिजे, शांत मनाने राहता आलं पाहिजे आणि जे आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. परिस्थिती ही बदलत राहणार. दृश्य जगताचा हा स्वभाव आहे, बदलणं हा त्याचा स्वभाव आहे. आणि दृष्टा हा सतत तसाच असतो, सुखस्वरूप असतो. म्हणून आपण सुखस्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहोत, ज्ञानस्वरूप आहोत, हे लक्षात घेता आलं पाहिजे. म्हणजे स्वतःला सांगत राहते तू ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेमस्वरूप आहे. आणि तसं वागता आलं पाहिजे. आता प्रेमस्वरूप आणि वरती परत सोडायला भांडत बसेल तर काय उपयोग नाही. आचरण पण तसं झालं पाहिजे. म्हणून हा जो अभंग आहे त्याच्यातून आपल्याला सतत सुखाने राहता येतं. आहे सोपं, पण सोपं कधी आपणच आपल्याला सुधारलं तर सोपं. आपल्याला आपल्या वागण्यामध्ये सगळी लवचिकता असायला हवी. कुठेही गेला तरी तुम्हाला सुखात राहता आलं पाहिजे. नाहीतर कुठे बाहेर गेला आणि तुमची उशी तुम्हाला मिळाली नाही तरी झोप येत नाही. हो उशी नव्हती माझी. होतं ना की गरम होतं, काही लोकांना म्हणतं ना काय नाही गरम भरपूर होतं. जिथे जाल तिथे सुखात राहशील तर तू खरा, नाही तर काय खरं नाही. पण तुझं सुख तूच. मला एअर कंडिशनमध्ये झोप लागते. असं जर एखाद्या माणूस म्हटलं त्याला 15 महिनाभर त्या उन्हाळ्यात त्या गरमीमध्ये झोपवा, मग बरोबर कसा झोपतो की नाही ते बघा.
पहिल्या दिवशी झोपणार नाही, दुसऱ्या दिवशी झोपणार नाही, तिसऱ्या दिवशी झोपणार नाही, चौथ्या दिवशी तुम्ही न सांगता झोपलेला असेल, कारण झोप ही हवीच असते माणसाला. पण आपण आपले इतके लाड करून घेतलेले असतात, सवयी लावून घेतलेल्या असतात, त्याच्यातून सुद्धा आपण आपली झोप बिघडवतो. म्हणजे झोप म्हणजे खरी सुखाचं आगर आहे. खरा सुखी कुठे असतो माणूस? झोपेत. गाढ झोपेसारखं सुख नाही खरं, पण तरी ते झोपून राहता येत नाही, उठावं लागतं ना. नाही तर बस झोपलं, बस उठायचंच नाही. मग काय करावं लागेल? उचलावं लागेल शेवटी. म्हणून असं हे सुखाचं जे आनंद जो आपल्याला घ्यायचा आहे तो जीवनामध्ये आहे, पण त्याचं जे रहस्य आहे ते सद्गुरूंकडे बसून समजून घ्यावं लागतं. आणि समजून घेतल्यानंतर ते आचरण आणण्याचा प्रयत्न करावा लागतो. ते जेव्हा आचरण येतं तेव्हा खरा सुखी सुख आपल्याला प्राप्त होतं. आणि असंच खरं सुख सर्वांना प्राप्त हो अशी सद्गुरूंची प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.